नमस्कार मित्रांनो, मराठी चावट कथा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी एक दिवस माझ्या कॉलेजमधून दुपारी लवकर घरी येत होते आणि तेव्हा एक मारुती व्हॅन माझ्या जवळ येऊन उभी राहिली। मग त्याचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन मुलांनी मला जबरदस्तीने ओढले आणि मला आतमध्ये घेतले। हे सर्व काही इतक्या अचानक घडले की मला ओरडता पण आले नाही। त्या मारुती व्हॅनच्या आतमध्ये माझा एक क्लासमेट पण होता। आता मी खूप घाबरले होते। मग त्याने मला सांगितले की तू अजिबात घाबरू नकोस आणि त्याचे नाव अजय होते। मग त्याने मला दुसऱ्या मुलांची ओळख करून दिली होती। त्यांचे नाव राहुल, राज आणि अमर होते। ते सर्व मजबूत बांध्याचे होते। मग त्यातून राज म्हणाला की आज तर आम्ही तुझी खूप मजा घेणार आहे। मग मी रडका चेहरा करून म्हणाले की मला जाऊ द्या, तर मला राहुलने एक थप्पड मारले। आता मी घाबरले आणि तेव्हा राज माझ्या एक बाजूला बसला आणि राहुल एका बाजूला बसला आणि अमर माझ्या समोर बसला होता आणि अजय गाडी चालवत होता। मग राज माझे बॉल दाबत म्हणाला की कसे मस्त एकदम स्पंज सारखे मऊ बॉल आहेत ग तुझे। तर राहुल म्हणाला की चल मी पण पाहतो त्याला, आणि मग ते दोघे मिळून माझे बॉल खूप जोरजोराने दाबू लागले। आता मी इतकी जास्त घाबरले होते की मी काही पण करू शकले नाही। मग मी त्यांना माझ्या हाताने दूर करायचा प्रयत्न केला, तर राहुलने मला पुन्हा एक थप्पड मारली। आता गाडी एकदम सुनसान रस्त्याने जाऊ लागली होती आणि तेव्हा अमर माझी मांडी घासत होता। मग गाडी एक फार्म हाऊसवर जाऊन थांबली आणि मग ते सर्व मला उचलून मला आतमध्ये घेऊन गेले आणि मग मला त्यांनी सरळ एका स्विमिंग पूलमध्ये टाकून दिले। ती जागा एकदम सुनसान होती। मग सर्व एक एक करून नागडे झाले आणि त्या सर्वांचे लंड खूप मोठे आणि लांब होते। आता मी खूप घाबरले होते। मग सर्व लोक पूलमध्ये आले आणि आता मी एकदम भिजून गेले होते। ते सर्व माझ्या पूर्ण शरीराला सर्व बाजूनी दाबू लागले होते। मग अजय माझ्या मागे गेला आणि त्याचा लंड माझ्या गांडीला लावून घासू लागला होता। मग राजनी राहुल दोघांनी माझे हात वर केले आणि अजयने माझी सलवार काढून टाकली आणि मग अमरने पूलमध्ये आत जाऊन माझी कमीज पण काढून टाकली होती। मी म्हणत राहिले की प्लीज मला जाऊ द्या, पण माझे कोणी ऐकले नाही। मग ते सर्व म्हणत होते की काय बॉल आहेत, काय मस्त गांड आहे। मग अमरने अचानक पूलमध्ये जाऊन माझी पेंटी पण काढून टाकली आणि अजयने माझी ब्रा काढून टाकली होती। आता मी त्या चारी जणाच्या समोर एकदम नागडी होते आणि ते सर्व लोक त्यांचे लंड माझ्या पूर्ण शरीरावर इकडे तिकडे घासत होते, कधी गांडीवर तर कधी पुच्छीवर घासत होते। मग त्यांनी मला उलटे झोपवले आणि मग अजयने माझे दोन्ही हात पकडले आणि राजने माझे पाय पकडले आणि मग त्यांनी असे करून मला खांद्यावर उचलून टाकले आणि मग राज त्याचे हात माझ्या गांडीवर ठेवून दाबू लागला होता आणि राहुल माझे हलणारे बोल पाहून दाबू लागला। मग अमर माझ्या पुच्छीमध्ये त्याचे बोट घालून मस्ती करू लागला। मला आता थंडी वाजत होती आणि थोडे थोडे सेक्स पण मला चढू लागले होते, पण मी खूप घाबरले होते। मग ते असेच मला आतमध्ये घेऊन गेले आणि मला पलंगवर झोपवून टाकले। मग अजय टोवेल घेऊन आला आणि मला म्हणाला की ये रोमा, मी तुला पुसून देतो। आता त्याचा लंड माझ्या पुच्छीवर घासत होता आणि मग तो मला वरून खालीपर्यंत दाबत दाबत पुसू लागला होता। मग तेवढ्यात राज, अमरनी राहुल आले आणि ते सर्व माझ्या बॉडीला दाबून त्याने मजा करू लागले आणि मी काही पण करू शकत नव्हते। मग मला राहुलने सरळ बाजूला आला, राज माझ्या मांडीवर, अजय माझ्या डाव्या बाजूला आणि अमर माझ्या पोटावर आला। मग राज माझ्या पुच्छीला किस करू लागला होता आणि तिला चोकू लागला होता। आता राहुल साइड वरून लंडने माझ्या टाईट बॉलला आणि अजय एका बाजूने त्याचा लंड माझ्या दुसऱ्या बॉलवर ठेवून दाबू लागला होता। मग अमरने त्याचा लंड माझ्या दोन्ही बॉलच्या मध्ये ठेवून घासायला सुरुवात केली होती। मग राजने अजयला म्हणले की आता हिला ठोकूया।
मग त्यांनी मला डॉगी स्टाईलामध्ये बसवले आणि मग अजयने पुन्हा त्याचा लंड माझ्या गांडीच्या भोकामध्ये टाकायचा प्रयत्न चालू करून टाकला होता। मग त्याने जसा एक झटका मारला तेव्हा मी खूप जोराने ओरडले, आई। मग तेव्हा राहुलने त्याचा 8 इंच लंड काढला आणि सरळ पूर्ण माझ्या तोंडामध्ये घुसवून टाकला आणि मग मला एक थप्पड मारून तो म्हणाला की आता याला मस्त चोक, आणि मग तो त्याचा लंड माझ्या तोंडामध्ये आत बाहेर करू लागला होता। मग तिकडे अजयने अजून एक झटका मारला आणि त्याचा अर्धा लंड सरळ माझ्या गांडीमध्ये घुसून गेला होता। आता मला खूप त्रास होऊ लागला होता आणि आता राहुल मला झटके मारत होता आणि मागून अजयने त्याचा पूर्ण लंड माझ्या गांडीमध्ये घुसवून टाकला होता। आता माझ्या गांडीवर त्याचे पोट घासू लागले होते आणि त्याचे बोल माझ्या पुच्छीला घासू लागले होते आणि आता अमर माझ्या खाली होता आणि माझे बोल मस्त दाबू लागला होता। मग अजयने मला त्याच्या बरोबर झोपवले। त्याचा अर्धा लंड अजून पण माझ्या गांडीच्या आतमध्ये अडकून बसला होता। मग राजने माझ्यावर चढले आणि आता मी राज आणि अजयच्या मध्ये जाऊन अडकले होते। आता तर माझा आवाज पण एकदम बंद झाला होता। आता अजय माझ्या गांडीमध्ये त्याचा लंड आत बाहेर करू लागला होता आणि राजने त्याचा लंड माझ्या पुच्छीवर घासणे चालू करून टाकले आणि मग अचानक त्याने थोडा धक्का मारला आणि त्याचा लंड माझ्या पुच्छीमध्ये घुसून गेला। आता मी खूप जोराने ओरडले आणि मग अमर माझ्या बोलवर बसला आणि मला त्याचा लंड चोकायला देऊ लागला। मग तो माझ्या बोलवर बसून वर खाली होऊ लागला होता आणि आता माझे बोल त्याच्यामुळे दाबले जात होते। आता राजने झटके देऊन माझ्या पुच्छीमध्ये त्याचा अर्धा लंड घुसवून टाकला आणि तिकडे अजय तर सतत सांडसारखा ठोके देण्यामध्ये चालू होता। मग तेवढ्यात राहुल पण जबरदस्तीने त्याचा लंड माझ्या तोंडामध्ये टाकत होता। आता मी चारी बाजूने भरले होते आणि आता राज माझ्या पुच्छीमध्ये, राहुल आणि अमर माझ्या तोंडामध्ये आणि अजय माझ्या गांडीमध्ये लंड टाकून होता। मग राहुल आणि अमरने राज आणि अजयला सांगितले की आता आपण पण आपले हात मारू, तर राजने त्याचा लंड माझ्या पुच्छीमध्ये झटका देऊन बाहेर काढला आणि तो उभा झाला। आता माझी पुच्छी आणि गांड पण एकदम ओली झाली होती। मग अजयने मला त्याच्या लंडवर बसवले आणि मग उभी करून लंड बाहेर काढला आणि मग राहुल पुन्हा झोपला। मग मला अमरने खूप जोराने पकडले आणि राहुलच्या उभ्या लंडवर माझ्या गांडीचे भोक सेट केले आणि मग मला सोडले, तर अजयचा पूर्ण लंड माझ्या गांडीमध्ये घुसला होता। मग अजयने माझे बोल मागून पकडले आणि मला वर झोपवून टाकले। आता राहुल माझ्या मांडीवर बसला होता आणि त्याच्या लंडला माझ्या पुच्छीवर घासू लागला होता आणि त्याचा लंड गरम करू लागला होता। मग असे केल्याने हळूहळू त्याचा लंड माझ्या पुच्छीची ऊब घेऊन उभा होऊ लागला आणि एकदम कडक ताठून गेला आणि मग त्याने पण एक जोराने झटका मारून त्याचा लंड माझ्या पुच्छीच्या आतमध्ये टाकून दिला होता। आता माझी पुच्छी आणि गंड दोन्ही मध्ये लंड होते आणि माझी हालत आता खूप खराब झाली होती। मग राहुल आणि अजयने मला ठोके मारणे चालू करून टाकले होते आणि इकडे अजय आणि राज माझ्या बोलला पकडून त्याचे दूध काढायचा प्रयत्न करीत होते आणि मला खूप जोराने चोकत होते आणि माझे बोल असे दाबत होते की ते त्यातून काही न काहीतरी काढून राहतील आणि त्यामुळे माझे बोल पण खूप लाल झाले होते आणि मला तिथे खूप वेदना होऊ लागल्या होत्या। असे काम त्या लोकांनी 1 तासभर केले। आता मला पण त्या सर्व गोष्टीचा हळूहळू आनंद येऊ लागला होता आणि मी पण त्यांना साथ देऊ लागले होते। आता ते लोक पण मला ठोकून दमले होते आणि मी पण आता खूप त्रासाने दमून गेले होते। मग ते सर्व लोक उठले आणि त्यांनी मला पुन्हा पूलमध्ये नेऊन मला नागडी त्यामध्ये टाकून दिले नी मग त्यांनी मला तिथे शोवरच्या खाली नेले आणि सर्व लोकांनी मिळून माझे शरीर घासायला सुरुवात केली होती आणि मला तेव्हा ग्रुप बाथची पण मजा मिळाली होती। मग आम्ही सर्व आतमध्ये गेलो आणि मग आम्ही सर्वांनी एकत्र नागडे बसून जेवण केले। मग त्यानंतर आम्ही सर्व एकत्र मिळून एका मोठ्या बेडवर जाऊन झोपलो। मग मी पुन्हा त्यांच्या लंड बरोबर एन्जॉय करणे चालू करून टाकले होते।
आणि ते माझे बॉल, पुची, गनला घासू लागले आणि मला चोकू लागले होते. मग संध्याकाळी त्यांनी मला पुन्हा त्या जागेवर सोडून दिले जिथून त्यांनी मला उचलले होते. मित्रांनो, च्या मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी चावट कथा या चॅनलला सबस्क्राईब करा.